माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे बघा. या पृथ्वी तलावरती आपण सगळेजण पाहुणे आहोत, कुणीच मालक नाही आहोत. आपल्या प्रत्येकाला एक रोल मिळालेला आहे, प्रत्येकाला एक काम मिळालेलं आहे. ते काम आपण आपल्या आपल्या ताकदीनं निभवायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी या जगाचा निरोप घ्यायचा. निसर्गाचे काही नियम आहेत, ते नियम आपण समजून घेतले पाहिजेत. निसर्गाचा पहिला नियम आहे, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतील, पण जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळणार नाहीत. मला सांगा, आता बघा, कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातलं कुणी जाणार आहे हे मात्र सामान्य माणसाला 9 मिनिट पण आधी कळत नाही. आणि समजा जसे येण्याचे संकेत मिळतात तसे जाण्याचे संकेत जर 9 महिने आधी मिळाले असते तर ताई, आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं असतं, हा तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती. पत्र आल्याबरोबर लोक टेन्शन मध्येच गेली असती. पण भगवंत खूप सुंदर वागलाय. निसर्गानं हे जरा माणसावरती उपकार केलेत. तुला येण्याचे संकेत देतो, तुला जाण्याचे मिळणार नाहीत. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. येतानाही काही घेऊन येता येत नाही आणि जातानाही काही घेऊन जाता येत नाही. समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर माणसं सोयीने गेली असती का? माणसानं आपलं तर नेलंच असतं, पण याचं त्याचं आणखी कोणाचं काही घेऊन जाता येईल का? माणसानं त्याचाही विचार केला असता. पण निसर्गानं असे काही नियम माणसाला लागू केलेत, ते जर समजून घेतले ना तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. आणि माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे. त्यांना हे नियम पक्के ठाऊक आहेत आणि त्या नियमांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न त्यांचा नाहीये. माणूस एकमेव आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये, निसर्गावर मात करायची. पण आपण कोण आहोत निसर्गाच्या समोर? 2 दिवस दिल्लीमध्ये धुकं पडलं, एक विमान निघू शकलं नाही. जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट आहे दुबई. 2 दिवस दुबईमध्ये पाऊस पडला, एक विमान निघू शकलं नाही. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? निसर्गाच्या समोर माणूस खूप थोडका आहे, माणूस खूप छोटा आहे.